पंचममण्डलं चतुर्थः नाट्यपाठः भगवदज्जुकीयं रहस्यम्। भूमिका ख्रीस्ताब्दस्य सप्तमे शतके ख्रीस्ताब्दस्य सप्तदशे शतके जातस्य बोधायनकवेः इयं नाट्यकृतिः। इसवी सनाच्या 17व्या शतकात झालेल्या बोधायन या कवीची ही नाट्यकृती आहे. नाव भगवदज्जुकीयम हे प्रहसन आहे. दशरूपकेषु अन्यतमं प्रहसनम. संस्कृत साहित्यामध्ये नाटकांचे 10 प्रकार दिले आहेत. नाटकांना रूपक असे म्हटले जाते. या 10 रूपकांपैकी म्हणजे नाट्य प्रकारांपैकी एक प्रहसनम हा नाट्य प्रकार आहे. प्रहसनम म्हणजे ज्याच्यामध्ये चेष्टा मस्करी विनोद आहे असे नाटक हे त्याच्या नावावरूनच लक्षात येते. हास्य रसप्रधानम एतत् इति तस्य नाम्ना एव स्पष्टम. हास्यरस हाच या नाटकामध्ये प्रधान असतो, प्रमुख असतो हे नावावरूनच स्पष्ट होते. एकांके अस्मिन् कविकल्पितं कथानकम. या नाटकात एकच अंक असतो म्हणजे एकांक नाटक आहे. त्यामधली कथानक वा कथा ही कवीची कल्पना आहे. म्हणजे ते कोणत्याही ऐतिहासिक घटनेवर वगैरे आधारित नाही. कोणत्याही सत्य घटनेचा त्याच्याशी काही संबंध नाही. कवीने कल्पना केलेलं कथानक त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अस्मिन् तपस्वी जनाः ब्राह्मणाः गणिकाः धूर्ताः एतादृशानि पात्राणि सन्ति. आता यामध्ये या नाटकामध्ये तपस्वी लोक, ब्राह्मण, गणिका, धूर्त लोक अशा प्रकारची सामान्य व्यवहारात दिसणारी पात्र नाटकामध्ये दिसतात. यामध्ये राजे किंवा राजवंश यांचा समावेश होत नाही. तेषां स्वभावविशेषः संवादाः अभिनयः सर्वमेव हास्यकरं भवति. आणि या पात्रांचा उपयोग नाटकात अशा प्रकारे करून घेतलेला असतो की त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांचे संवाद, त्यांचे बोलणं, त्यांचा अभिनय, त्यांच्या शारीरिक हालचाली किंवा काही विशिष्ट लकबी यांच्यामुळे हास्य निर्मिती होते. आणि म्हणून हे नाटक सर्व दृष्टीने हास्यकारक असते. आता आपल्याला जे दिलेलं आहे नाटक त्यातली कथा सांगतायत. भगवान इति एकः परिव्राजकः. भगवान नावाचे इथे एक परिव्राजक आहे. परिव्राजक म्हणजे संन्यासी, ज्याने संन्यास घेतला आहे आणि भिक्षा मागून जो जगतो असा हा परिव्राजक आहे. अज्जुका नाम गणिका. अज्जुका हा शब्द महिमा गणिकेला उद्देशून वापरलेलं आहे. अज्जुका हे संबोधन गणिकेला उद्देशून आहे. गणिका म्हणजे कोण? तर समाजामध्ये ज्या महिला नृत्य, गीत गायन इत्यादी करून आपला उदरनिर्वाह करतात अशा महिलांना गणिका असे म्हटले जात असे. प्रमादात यमदूतः एकस्य प्राणं अन्यस्य शरीरे स्थापयति. काही कारणाने तिथे यमदूत आला आहे आणि त्यांनी एकाचे प्राण हरण करून गेले आहे. जेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपण चुकीच्या व्यक्तीचे प्राण घेऊन गेलो तेव्हा तो परत येतो ते प्राण देण्यासाठी, परत ठेवण्यासाठी शरीरात, आणि ही चूक सुधारण्यासाठी येतो. मग काय होतं तर एकाचे प्राण दुसऱ्याच्या शरीरात ठेवले जातात. आणि त्यामुळे काय होतं? आचार्य हा गणिका सदृशम व्यवहरती. गणिकाच
आचार्य सदृशम. त्यामुळे असं होतं की शरीर वेगळं आणि त्यामधला प्राण वेगळा, आत्मा वेगळा. यामुळे असं घडतं की जे आचार्य म्हणजे तो परिव्राजक, भगवान हा परिव्राजक आहे, तो गणिका सदृशम, गणिकेप्रमाणे वागू लागतो. तर जी गणिका अज्जुका आहे ती आचार्य सदृशम म्हणजे त्या परिव्राजकाप्रमाणे वागू लागते. त्या दोघांचा आत्मा किंवा प्राण बदलले गेल्यामुळे. अतः संजायते भगवदच्युकीयम. आणि म्हणून हे नाटक इथे आपल्याला पाहायला मिळतं, त्याचं नाव आहे भगवदच्युकीयम, म्हणजे भगवान आणि अज्जुका यांच्याशी संबंधित असलेले नाटक, यांच्याशी संबंधित असलेले प्रहसन, यांच्याशी संबंधित असलेली ही कथा आपल्या पुढे इथे नाट्यरूपाने सादर होते. परिव्राजक प्रविशती. आता हा जो प्रवेश सुरू होतो तेव्हा सर्वप्रथम परिव्राजक प्रवेश करतो. ते आचार्य प्रवेश करतात. हे वृद्ध संन्यासी आहेत आणि संन्यासी जसा वेश परिधान करतात तसा त्यांनी केलेला आहे. आणि ते येत आहेत तेव्हा हाका मारत आणि शोधत शोधत येत आहेत. शांडिल्य त्या हाका मारतायत. शांडिल्य हा त्यांचा जो शिष्य आहे त्याला हाका मारतात. पृष्ठतः विलोक्य. मग रंगमंचावर ते शोधण्याचा अभिनय करतात, सर्वत्र शोधतात. पृष्ठतः सर्वत्र किंवा मागच्या बाजूला, विलोक्य पाहून शोधून. न तावत दृश्यते. हा कसा बरं दिसत नाही. न जाणे निद्रावशम गतः अथवा मृतः. काय बरं झालं याचं, जाऊन झोपला की मेला कुठे. आता हे संवाद हे सगळे विनोद निर्मितीसाठी आहे. जसे सामान्य जीवनात लोक बोलतात त्या प्रकारचे हे संवाद आहे. आणि म्हणून कुठे गेला कोणास ठाऊक या अर्थाने जसे शब्द वापरले जातात, कुठे मेलाय कोणास ठाऊक, असा हा वाक्प्रयोग आहे. इथे त्या शब्दाचा खरा अर्थ गृहीत न धरता केवळ हास्य रूपाने त्या परिव्राजकाचा वैताग दाखवण्यासाठी असे शब्द वापरले असा अर्थ इथे भावार्थी इथे गृहीत धरायचा. भवतु एकमात्र शिष्य दृढं परिपालयितव्यः. मला एकच तर शिष्य आहे, त्यामुळे मला त्याला नीट चांगले सांभाळले पाहिजे. म्हणजे तो कसाही असला, जरी त्याचा राग आला कधी कधी, तरी सुद्धा त्याला सांभाळून घेतलं पाहिजे, ही जाणीव या आचार्यांना आहे. तेव्हा आपल्या गुरुजींना न सांगता इकडे तिकडे कुठेतरी पळालेला हा शांडिल्य प्रवेश करतो. ततः प्रविशती शांडिल्य. आता असं झालं की सकाळची वेळ आहे आणि त्याला भूक लागली. त्यामुळे गुरुजींना न सांगता तो कुठेतरी काहीतरी खायला मिळतं का हे पाहायला इकडे तिकडे फिरतो आहे. आणि त्यावेळी गुरुजी त्याला शोधतात. आणि त्यामुळे शांडिल्य म्हणतो, हो हो क्षुधा माम बाधिते. मला तर खूप भूक लागली आहे. क्षुधा म्हणजे भूक, माम बाधते मला त्रास देते, मला पीडतीये, कारण मला खूप भूक लागली. अस्माकं देहे अशननाशेन अतीव बुभुक्षितः अहं भिक्षालोभेन अस्य दुष्टाचार्यस्य भांडभार गर्दभः संवृत्तः. आता खरं तर याला भूक खूप लागलेली आहे. इकडे तिकडे तो खायला शोधतोय, परंतु त्याला काही खायला मिळालेलं नाही. त्यावेळी तो स्वतःची परिस्थिती स्वतःशी बोलतो. अस्माकं देहे आमच्या घरी अशननाश खायला काही शिल्लक नव्हतं. अतिशय दारिद्र्य होतं त्याच्या घरात आणि त्यामुळे खायला काहीही शिल्लक नव्हतं. अतीव बुभुक्षितः मला खूप भूक लागलेली होती आणि त्यामुळे अहं मी भिक्षा लोभेन भिक्षा मिळेल या लोभाने
अस्य दुष्टाचार्यस्य भांडभार गर्दभः संवृत्तः. या दुष्ट आचार्यांचा मी ओझे उचलणारा गाढव बनलो आहे. आता हे सगळं वाक्य सुद्धा त्यांनी वैतागाने म्हटलं आहे असा भावार्थ गृहीत धरायचा आहे. खरं म्हणजे त्याला ज्ञानप्राप्ती, तत्वज्ञान, जिज्ञासा वगैरे काहीही नाही. खरं म्हणजे केवळ भिक्षा मागून तरी जेवण मिळेल या लोभाने तो या आचार्यांजवळ शिष्य म्हणून आला आहे. परंतु हे आचार्य तर खरोखर केवळ अध्यात्म, तत्वज्ञान, ज्ञानप्राप्ती याच्या मागे लागलेले असतात. भिक्षेचा त्यांना लोभ नाही आणि त्यामुळे या शांडिल्याचं भूक भागत नाही. त्याची तशीच उपासना होत राहते आणि म्हणून त्यांना तो दुष्टाचार्य असं म्हणतो. अन्यथा या दुष्टाचार्य शब्दात तसा वेगळा काही अर्थ नाही. यांचा ओझे उचलणारा गाढव मी झालो आहे. ओझे उचलणारा गाढव या शब्दातनं दोन अर्थ व्यक्त होतात. एक तर त्या आचार्यांकडे त्यांना जे काय असेल ते काम करावं लागतं. त्यांच्यासाठी जे काय असेल त्यांचं थोडंसं काही असेल तर सामान ते न्यावं लागतं असा एक सामान्य अर्थ होईल. किंवा दुसरं की त्यांनी कितीही उपदेश केला तरी तो उपदेश या शांडिल्याला ज्ञान देऊ शकत नाही. कारण शांडिल्याचं लक्ष ज्ञानप्राप्तीकडे नाहीच आहे आणि त्यामुळे केवळ पुस्तकांचे ओझे वाहणारा गाढव असे शब्द तो स्वतःसाठी वापरतो. ही पुस्तकं माझ्याकडे आहेत, मी त्यांचं ओझं उचलतो, पण त्यातलं ज्ञान काही माझ्या मस्तकात डोक्यात शिरत नाही. का गतीही काय करणार, काही इलाज नाही. भगवंतम एव अनुसरामी. आम्ही आता पुन्हा भगवानांच्याच मागे जातो, त्यांच्या बरोबरच राहतो. त्याने प्रयत्न केला पण त्याला कुठेही खायला मिळालं नाही. शेवटी परत तो आता त्या आचार्यांकडे जातो. एषः खलु भगवान आणि त्यांची भेट होते पुन्हा. उपगम्य त्यांच्या जवळ जातो. क्षम्यताम क्षम्यताम भगवान, माफ करा, मला माफ करा हे भगवान. परिव्राजकः न भेटव्यम. ठीक आहे, घाबरू नको, मी काही तुला राहणार नाही. आगच्छ, चल ये, अध्ययन कालः इदानीं. आता ही अभ्यासाची वेळ झाली आहे, अध्ययन करण्याची वेळ झाली आहे. आता सकाळची वेळ आहे, त्यावेळी अभ्यास चांगला होतो म्हणून अध्ययन करायची वेळ झाली आहे असे हे गुरुजी म्हणतात. परंतु शांडिल्याला तर भूक लागली आहे म्हणून तो म्हणतो, शांडिल्यः अपचार्य अध्ययनम भिक्षार्थमेव गच्छावः. अध्ययन थोडं बाजूला ठेवूया आणि भिक्षेसाठीच जाऊया, भिक्षा मागून आणूया. अपचार्य दूर करून बाजूला ठेवून, अध्ययन बाजूला ठेवून भिक्षेसाठी आपण दोघे जाऊया. तेव्हा परिव्राजक म्हणतो, परिव्राजकः मूर्ख, प्रातःकालः अयं न भिक्षावेन. अरे मूर्खा, आता तर सकाळ आहे, प्रातःकालः सकाळची वेळ आहे, न भिक्षावेन भिक्षेची वेळ नाही. भिक्षा कधी मागितली जाते जेव्हा सूर्य डोक्यावर असतो, दुपारची वेळ झालेली असते, माध्यान्हाची वेळ झालेली असते, जेव्हा घरोघरी भोजन निर्माण केले जाते त्यावेळी भिक्षा मागायला जायचे. तस्मात् अध्ययनार्थम इदम उद्यानम प्रविशावः. तेव्हा आता आपण अध्ययन करण्यासाठी या उद्यानात प्रवेश करूया. आपण दोघेजण या उद्यानात जाऊया. आणि म्हणून सकाळच्या वेळी अध्ययन करण्यासाठी गुरुजी या शांडिल्याला अध्ययन करण्यासाठी म्हणून उद्यानात बसूया, प्रवेश करूया असे म्हणतात. शांडिल्यः प्रथमः कल्पः. वा, फारच उत्तम कल्पना, फारच चांगली कल्पना तुम्ही व्यक्त केली आहे. उद्यान प्रवेश्य, ते दोघे जण उद्यानात प्रवेश करतात. अहो रमणीयं खलु इदं उद्यानम. आणि त्या बागेमध्ये
वृक्ष, लता, पुष्प इत्यादी निसर्ग सौंदर्य पाहून शांडिल्य म्हणतो किंवा खरोखर हे उद्यान किती रमणीय, ही बाग किती सुंदर आहे असे तो म्हणतो. परिव्राजकः इह एव आशिष्यामहे. दोघे जण आत जातात आणि इथे परिव्राजक म्हणजे भगवान म्हणतात की आपण दोघे इथेच बसूया. आगच्छ वत्स, ये बाळा, अधिश्वतावर. चल आता तू शिकायला सुरुवात कर. शांडिल्य, न तावद अधिशे, मी नाही शिकणार. अध्ययनेन किं भवति, अध्ययनामुळे काय होतं, शिकल्यामुळे काय फायदा होतो, कशाला शिकायचं, असा प्रश्न तो गुरुजींना विचारतो. त्यावेळी गुरुजी त्याला उत्तर देतात, अध्ययनेन अष्टसिद्धयः लभ्यन्ते. जर आपण शिकलो तर आपल्याला 8 सिद्धी प्राप्त होतात. आता 8 सिद्धी, अष्टसिद्धी हे अध्यात्मातला किंवा तत्वज्ञानातला ही एक संकल्पना आहे की जेव्हा योग साधना केली जाते तेव्हा त्या साधकाला योग साधनेच्या एका विशिष्ट टप्प्यावर काही जादूच्या शक्ती प्राप्त होतात. त्यांना सिद्धी असे म्हणतात. या 8 प्रकारच्या सिद्धी प्रसिद्ध आहेत, त्यांना अष्टसिद्धी असे म्हणतात. त्याच्यामध्ये अण्णा लग्ना प्राप्ती प्राकाम्य महिमा तथा ईशित्वं च वशित्वं च तथा कामावसायिता असा एक श्लोक प्रसिद्ध आहे. किंवा अणिमा महिमा चैव लघिमा गरिमा तथा प्राप्ती प्राकाम्यम ईशित्वं वशित्वं च अष्टसिद्धयः असा एक श्लोक या बाबतीत प्रसिद्ध आहे की ही एक आध्यात्मिक शक्ती आहे. सिद्धी ही योग मार्गाने किंवा तपश्चर्येने प्राप्त होते. त्याच्यामध्ये लहान रूप घेणे, मोठे रूप घेणे किंवा मनात येईल त्या ठिकाणी क्षणार्धात जाऊन पोहोचणे, कोणालाही वश करून घेता येणे, अशा प्रकारच्या या जादूच्या शक्ती योग साधनेने प्राप्त होतात. तेव्हा शांडिल्य विचारतो, अष्टसिद्धयः इति, काय म्हणतात, अष्टसिद्धी प्राप्त होतात? भगवान, मग तुम्हाला तर प्राप्त असतीलच ना, ज्या अर्थी तुम्ही शिकवताय त्या अर्थी तुम्हाला प्राप्त असतील. तर भगवान, तेन त्वं परदेहं परगेहं च प्रवेष्टुं समर्थः भवसि. मग तुम्ही दुसऱ्याच्या शरीरात परदेहं किंवा परगेहं दुसऱ्याच्या घरात प्रवेश करण्यास समर्थ आहात, तुम्ही शिरू शकता, असं तो मोठ्या कुतूहलाने उत्सुकतेने विचारतो. परिव्राजकः अथ किम, तर काय, तुला काही संशय येतो? मला अष्टसिद्धी प्राप्त आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे दुसऱ्याच्या शरीरामध्ये किंवा दुसऱ्याच्या घरामध्ये मला प्रवेश करता येईल यात काही शंकाच नाही. छिद्यताम एषा कथा. तेव्हा आता या विषयावर बोलणं बास करा. हा विषय संपवा, इथेच थांबवा हा विषय. छिद्यताम, थांबवा. तूष्णीं स्थित्वा योगम चिंतयावः. आपण शांत बसून योग विषयाच्या बाबतीत विचार करूया. आपण दोघे योग विषयाबाबत विचार करूया. तूष्णीं स्थित्वा, गप्प राहून न बोलता मौन धारण करून आपण योग विषयी विचार करूया. शांडिल्य आत्मगतम. आता हा शांडिल्य स्वतःच्या मनाशी असं म्हणतो की भगवान तूष्णीं स्थित्वा योगम चिंतयतु. भगवानांनी मौन धारण करून योगाचा विचार करू दे. अहं तु सुसमाहितः ओदनं चिंतयामि. मी मात्र असा एकदम तयार राहून सुसमाहितः, अतिशय तयार राहून ओदनं चिंतयामि. मी भाताचा विचार करतो. म्हणजे मला जर भात मिळाला, त्याच्यावर आम्ही
तोंडी लावणं मिळालं, आमटी मिळाली, वरण मिळालं. अशा प्रकारे एकातून एक तो विचार करतोय आणि म्हणून लड्डू का हा, मोदक का हा, मग मला आणखी लाडू मिळाले, मला आणखी मोदक मिळाले. कारण तो भुकेला आहे आणि तो भुकेला असल्यामुळे त्याचं अभ्यासाकडे, योग साधनेकडे लक्ष लागत नाहीये आणि त्यामुळे जर खरं खायला मिळत नाहीये, तर निदान मनाने तरी त्याचा आस्वाद घेऊ, असा विचार करून तो जेवणाचा विचार, खाण्यापिण्याचा, खाद्यपदार्थांचा विचार करत ध्यान लावून तिथे बसतो. म्हणजे तिथे तो शांत बसतो, परंतु योग साधना मात्र करू शकत नाही. ततः प्रविशतः गणिका सखी च. त्याच वेळी त्या उद्यानामध्ये एक ती गणिका आणि तिची सखी मैत्रीण ह्या दोघी जणी प्रवेश करतात. गणिका म्हणजे मधुकरिके, पुत्र खलु सहा मम चित्त चौरहा रामिलकः. म्हणजे हे संबोधन आहे. अगं मधुकरिके, मधुकरिका हे त्या सखीचं, मैत्रिणीचं नाव आहे. अगं मधुकरिके, खरंच कुठे आहे बरं तो माझं मन हरण करणारा रामिलक, रामिलक हा या गणिकेला आकर्षित करणारा कोणी युवक आहे आणि त्याची आठवण तिला येत आहे. उद्यानात कदाचित भेट होईल अशा विचाराने ती तेथे आली आहे आणि म्हणून तो कुठे आहे असा प्रश्न ती आपल्या मैत्रिणीला विचारते. आणि शांडिल्याचं या दोघींकडे लक्ष जातं. अर्थातच त्याचं अध्ययनाकडे, योग साधनेकडे लक्ष नाहीच आहे आणि त्यामुळे तो या दोघींना पाहतो. शांडिल्य दृष्ट्वा पाहुणी अविधा कानु खलु एषा. अरे वा, कोण बरं आहे ही तरुणी दर्शनीया अस्य उद्यानस्य अलंकारः इव. वा, तरुण आहे, खूप सुंदर आहे, देखणी आहे आणि इतकी नाजूक फुलाप्रमाणे आहे की या बागेमध्ये इतर फुलांप्रमाणे ती शोभून दिसतेय. या बागेचा, या उद्यानाचा जणू काही ती दागिनाच आहे, अलंकार आहे, तशी ती शोभून दिसते आहे. म्हणजे तिच्या सौंदर्यामुळे उद्यानाचं सौंदर्य वाढलं आहे. त्यावेळी त्या गणिका आणि सखी यांचं या शांडिल्य किंवा भगवान यांच्याकडे काही लक्ष नाहीये. त्यामुळे हा संवाद शांडिल्याचा त्या दोघींनी काही ऐकलेला नाही आणि त्यामुळे शांडिल्य तिकडे आपल्या गुरुजींसोबत बसलाय, तो तिथून बोलतो. या दोघी रंगमंचावर दुसरीकडे आहेत आणि त्या एकमेकींशी बोलतायत. किंवा गणिका त्या मधुकरिकेला विचारते की रामिलक कुठे आहे. तेव्हा सखी त्याच्यावर उत्तर देते, अज्जुके वसंतसेनी. अगं वसंतसेनी, अज्जुका हा शब्द त्या गणिकेला उद्देशून संबोधन. अज्जुके वसंतसेनी. आणि त्या दोघी बोलतायत हे शांडिल्य ऐकतोय आणि त्यामुळे शांडिल्य ऐ गणिका खलु इयं वसंतसेना इति मन्ये. ज्या अर्थी त्या सखीने हाक मारली त्यावरून ही गणिका वसंतसेना आहे असं मला वाटत आहे, असा शांडिल्य स्वतःशी विचार करतोय. हा संवाद सुद्धा शांडिल्याचा, हा संवाद गणिका आणि तिची सखी यांना ऐकू जात नाहीये, त्यांचं लक्ष नाहीये. तेव्हा हा संवाद शांडिल्याचा चालू असताना त्या दोघी असा अभिनय करतात की त्यांना हे काही ऐकू येत नाही आणि शांडिल्य तिथे आपल्या गुरुजींसोबत बसलाय. तिथून हा संवाद म्हणतोय की मला असं वाटतंय की ही गणिका वसंतसेना आहे. स्वरः अपि अस्याः अतिमधुरः. तिचा आवाज तर किती गोड आहे. खरंच तिचा आवाज खूप छान आहे, मधुर आहे. अहो रूपम, काय तिचं सौंदर्य आहे, वा किती देखणी आहे. अहो आनंद, त्यांना असं लांबून पाहण्यात पण किती आनंद आहे.
आणि अशा प्रकारे उद्यानात आल्यामुळे मला छान आनंद मिळाला. आता हा आनंद अध्ययन करताना मिळाला नसता, हा आनंद जेवण खात बसण्यातही मिळाला नसता. त्याहून अधिक मोठा आनंद मला झाला आहे, असं जणू काही शांडिल्यला वाटतंय. म्हणजे होतं ते चांगल्यासाठी अशी जी एक वृत्ती आहे, अशी जी भावना आहे, त्यानुसार हे शांडिल्य बोलते किंवा काय आनंद मिळाला. अधुना यमः आगच्छतु यमदूतः वा आगच्छतु. आता तिथे त्याचे गुरुजी आहेत, त्यांना तो घाबरत नाहीये, कारण गुरुजी योग साधनेत मग्न आहेत आणि त्यांचं इकडे अजिबात लक्ष नाही. आणि त्यामुळे शांडिल्य गुरुजींचा विचार न करता असं म्हणतोय की आता यम जरी आला किंवा यमदूत जरी आला तरी मी मात्र अहं तु इत्थमेव नेत्राभ्याम अस्याः सौंदर्य रसपानं करिष्ये. मी मात्र इथूनच केवळ माझ्या डोळ्यांनी हिचे सौंदर्य, तिच्या सौंदर्याचं रसपान करणार आहे. म्हणजे मी मात्र माझ्या डोळ्यांना ही मेजवानी देणार आहे. कारण खरी मेजवानी त्याला मिळाली नाही, खरं जेवण त्याला मिळालं नाही. मग निदान आनंद मिळण्यासाठी मी इथे माझ्या डोळ्यांना या गणिकेच्या सौंदर्याची मेजवानी देणार आहे. मी डोळ्यांनी तिच्या सौंदर्याचं रसपान करणार आहे, आस्वाद घेणार आहे. आता या वाक्यामध्ये यमः आगच्छतु यमदूतः आगच्छतु, यम येऊ दे किंवा यमदूत येऊ दे, म्हणजे आता काहीही झालं तरी असा अर्थ, असा भावार्थ या वाक्याचा आहे. परंतु त्यातून नाटकात पुढे काय घडणार आहे याची एक सूचना दिली जाते. ही संस्कृत नाटकाची एक खासियत आहे, वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये पुढे काय घडणार आहे याचं सूचन अगोदर पात्रांच्या संवादामधून केलं जातं. त्याप्रमाणे इथे आता यमदूत येणार आहे हे सूचित होतं.